नमस्ते, मी कल्पना. आजी नातीच्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आणि मनापासून शुभेच्छा. ह्या माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा. तुमचं प्रेमाने आशीर्वाद असंच पाठीशी राहू द्या. आज आपण धने जिरे पूड कशी बनवायची ते बघतो. बाहेरनं आणायला गेले तर ते खूप महाग पडतात. अगदी साधी सोप्या पद्धतीने वर्षभर टिकणारी धने जिरे पावडर कशी करायची ते बघू. आणि घरी केलेलं आपण छान असं बारीक ह्याच्यावर भाजून घेतो, त्यामुळे ह्याला वर्षभर जाळी काही लागत नाही. सगळ्यात आधी आपण धनेपूड तयार करू. धने कोणचे घ्यायचे ते पाहूया आधी. तर धन्याचे 2 प्रकार असतात, एक हिरवा आणि एक गावरान. आणि शक्यतो तुम्ही जसे दोन्ही चांगले आहेत, पण गावरान धने हे त्याचा खूप सुवास असा सुटतो, दरवळतो आणि छान लागतं ते गावरान धने खायला. कोणत्याही भाजीमध्ये टाका, मसाले भातामध्ये टाका, खूप छान लागतं. आता धने मी इथं साफ केलेले, त्याच्यामध्ये काड्या असतात, त्या काड्या पण काढल्या, त्यात खडे असतात, ते पूर्ण मी साफ करून घेतले. तर आता आपण धने भाजायला घेऊ. आणि भाजताना मोठा गॅस करायचा नाही, लहान ह्याच्यावरच आपण धने भाजणार आहे, कारण ते करपतात मोठ्या गॅसवर आणि तसं त्याची पावडर छान होत नाही आहे. तर आपण बारीक गॅसवरच धने भाजून घेणार आहे. तसंच जिरे पण तसंच भाजणार आहे आपण. तवा पण गरम होत आलेला आहे आपला, त्याच्यावर आपण धने टाकूत. हे गावरान धने आहेत, किती सुंदर दिसतात. आणि आता ह्याचा भाजायला लागला तर खमंग असा सुवास सुटतो याचा. तर हे आपण का भाजून घेतो, जर थोडंसं ओलसर राहिले धने तर ते पूड चांगली होत नाही आहे. आणि त्यात जर पाणी असेल तर ते अशा एकसारखं मंद आचेवर भाजल्यामुळं त्याचं पाणी निघून जातं आणि आपले धने छान भाजले जातात. आणि तुम्ही जर जास्त मोठ्या गॅसवर भाजले तर ते करपतात आणि कडवटपणा येतो धन्याला. त्यामुळं धने भाजताना नेहमी बारीक गॅसवरच भाजायचे. आणि भाजताना धन्याचा रंग नाही बदलला पाहिजे, रंगही तसाच राहिला पाहिजे आणि खरपूस भाजले पण पाहिजे. 5 ते 6 मिनटं भाजणार आहे. बघा इकडे आपले 5-6 मिनटं धने छान खमंग असा त्याचा सुवास दरवळतो आणि छान असा रंगही बदललेला नाही आहे तोच रंग ठेवला आपण. आणि मंद आचेवर आपण भाजून घेतलेत. आणि शक्यतो असं पसरट भांडं घेतलं की एकसारखं भाजलं जातं. कढईमध्ये कुठं खाली करपतं हे करपतं, तर शक्यतो असं पसरट भांड्यामध्येच भाजून घ्या. उष्णता एकसारखी सगळ्या धन्याला लागतं. जसे आपण धने छान खमंग भाजून घेतलेत त्याच पद्धतीने आपण आता जिरी पूड करणार आहे. जिरे पण त्याच पद्धतीने भाजून घेणार आहे, मंद आचेवर याला भाजून घेणार आहे आपण. आणि जिरीचे पण 2 प्रकार असतात, एक हे लहान जिरं, एक मोठी जिरी असते. ही गावरान जिरं आहे, ही वापरायला चांगली असते जिरी. ह्याला वास खूप असतो गावरान जिरेचा. त्याचा रंग न बदलला पाहिजे, तोच रंग ठेवायचा आहे, पण खमंग असं भाजले पाहिजे. की जिरी पूड ही आपल्याला रोजच्या जेवणात सगळीकडे जिरे पूड लागते आपल्याला. मसाले भात असो, थालपीठ केलं किंवा काय असं रोजच्या रोज ही जिरे पावडर आपल्याला लागते. हे मंद आचेवर आपण जिरं छान भाजून घेतलेलं आहे. आता ह्या भाजलेल्या जिऱ्याचा खमंग सुवास येतोय. आता हे पण आपण थंड करून घेऊ आणि मिक्सरमधनं ह्याची जिरे पूड करू. आता हे भाजलेले जिरे एकदम थंड आहे, त्याची आपण पूड करू. आपण धने पण भाजलेले आहेत, पण आधी जिरं घेतलं, कारण जिरं कधी उपासाला आपण वापरतो ना, म्हणून आधी जिरं घेतलं, नंतर आपण धन्याची पूड करू. बघा किती छान झाली आहे जिरे पूड आपली. अगदी आयती मिळते तशीच झाली आहे. आणि कलर किती छान आला आहे. मंद आचेवर भाजला होता आपण, करपल्या एकदम छान कलर आलेला आहे याचा. आणि त्या भाजलेल्या जिऱ्याचा इतका खमंग सुवास दरवळतो आहे. आता हे धने पण आपले थंड झालेत. आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये धनेची पूड करून घेऊ. बघा इथं आपली धनेपूड पण एकदम बारीक झाली आहे. जशी आपण रेडीमेड आणतो दुकानातनं त्या पद्धतीची एवढी बारीक झाली आहे. आणि त्या भाजलेल्या धन्याचा इतका खमंग वास दरवळतो आहे. खूप छान धने, गावरान धने आहेत ना, खूप छान वास येतो आहे. आणि रंगही सुरेख आला आहे, करपले नाही, असा वेगळा रंग नाही आला. खूप छान रंग आलेला आहे धनेपूडचा. ह्या पद्धतीने जर तुम्ही भाजून घेतलं धने जिरे तर हे वर्षभर छान टिकतं.
ह्याला अजिबात ते कीड जाळी आळी काय लागतं ते अजिबात लागत नाही आहे, कारण भाजल्यामुळं हे काहीच होत नाही. आपण ह्याच्यात मीठसुद्धा वापरलं नाही. कोणी कोणी मीठ टाकतं थोडं जाळी आळी लागू नये म्हणून. तर हे वर्षभर छान टिक. जर तुमच्याकडं हवाबंद डबे असेल किंवा दुसरे काचेच्या बरण्या असतील, चिनी मातीच्या असेल, त्याच्यामध्ये हे भरून ठेवा. हवाबंद डब्यामध्ये भरले की ह्याला वर्षभर काहीच होत नाही आहे, वास पण जात नाही आहे. हे तसंच वर्षभर त्याचं तुम्हाला वापरायला मिळतं आहे. आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत. आता खूप लोकांच्या कमेंट होता की आम्हाला गोडा मसाला दाखवा. तर आता मी चालू केलेले. पहिलं धनेपूड केली, जिरेपूड केली. आता बघू पुढच्या ह्याच्यात आपण काय करणार आहे. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर. तोपर्यंत संत तुकाराम महाराज म्हणतात, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण.